अशोक खरातच्या लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या प्रकरणात मोठी खळबळ उडाली आहे. त्याला अटक झाल्यानंतर SIT तपास करत आहेत. आता धक्कादायक खुलासा झाला आहे की त्याच्या विशेष भक्त परिवारात एका आमदाराच्या पत्नीचा समावेश आहे. नाशिकमधील त्याच्या कार्यालयात ती सतत जात असल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली. या प्रकरणाने महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. स्वयंघोषित कॅप्टन, ज्योतिषी, भविष्य सांगण्याचा दावा करणारा अशोक खरातच्या कारनाम्याने अख्खा महाराष्ट्र हादून गेला आहे. अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा, त्यांचे रेकॉर्डिंग केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. एवढेच नव्हे तर त्याने भोंदूगिरी करत अनेकांची फसवणूक केल्याचे, कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमवल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणात गेल्या काही दिवसापूर्वी त्याला अटक करण्यात आली असून SITकडून याचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणात रोज नवी माहिती समोर येत असून आता पुढे आलेल्या एका तपशिलामुळे महाराष्ट्र हादरून गेला आहे. मधू अशोक खरात याचे कारनामे, संपत्तीचा तपशील याबाबत कसून माहिती गोळा केली जात आहे. याबाबत नवीन अपडेट समोर येताना दिसत आहे. अशोक खरातच्या विशेष भक्त परिवारात एका आमदाराच्या पत्नीचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अनेक राजकीय नेते, मंत्री, राजकारणी हे भोंदूबाबाच्या दरबारात हजेरी लावण्यासाठी जात होते. याचाच एक भाग म्हणून एका आमदाराची पत्नी, तिचे नाव समोर येत आहे. ती सातत्याने या भोंदूबाबाच्या संपर्कात होती. नाशिकमधील त्याच्या कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या कार्यालयात ती सातत्याने जात होती, अशी माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे तर खरात याच्या ईशानेश्वर मंदिरात देखील तिने विधी केली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणात अधिकृतरित्या कोणाचेही नाव समोर आलेले नाही, तरी राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. संबंधित आमदाराच्या पत्नीची भूमिका काय याचाही सध्या तपास सुरू आहे. या प्रकरणाभोवतीच गूढ अधिक गडद झाल्याचे दिसून आले असून या तपासातून राजकारण, प्रशासन आणि उच्चभ्रू कुटुंबापर्यंत जाळे पसरल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान भोंदू अशोक खरात प्रकरणात नवा धागा समोर आला असून खरात कुटुंबातील दशक्रिया पत्रिका चर्चेत आली आहे. यामुळे तपासाची दिशा आता राजकीय वर्तुळाकडे वळताना दिसत आहे. 2017 सालातील अशोक खरातच्या वडिलांच्या दशक्रिया पत्रिकेची चर्चा सुरू झाली. त्यामध्ये शोकाकुलांच्या यादीत माजी महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नाव असून पत्रिका समोर आल्यानंतर खरात चाकणकर संबंधाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दोघांमध्ये संभाव्य निकट संबंधावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून प्रकरणाला नवे राजकीय परिणाम मिळण्याची शक्यता आहे. संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक.